झालंय बघा मी काम आली लेकल्या वाया आली की झालं हिच बघावं लागतं. आपलं विसरायचं. त्यानं बोलवून येणार म्हणजे ते कसं कोण डोळे हे दान केलं का ती घालणार. अच्छा मग त्यांच्याकडे आलेच तुम्हाला कॉल करणार. आगाव कारभार चालू आहे ओ मॅडम काय चालू आहे? पाणी सडून जाईल की आज. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. शांभवी काकांच्या हॉटेलमध्ये गेली होती आणि तिथला हा पार्ट शूट केलेला आहे. त्यानंतर मग तुम्हाला तर माहिती आहे की आपण गावाकडे आल्यानंतर नातेवाईक भाऊ बंधकी यांना भेटण्यासाठी थोडा तरी वेळ हा काढून ठेवतच असतो, कारण परत कधी येणार आहोत गावाकडे हे काही माहिती नसतं. धाकली चुलते आहेत, धाकली चुलते यांच्या इथं आलं. अरे बापरे नाही तो चल हायत चला खार घालायचं चालू आहे इथं. अचार होय ते बरं झालं आपल्या जण होत नाही. माझ्या सासूबाईंना 2 जावा आहेत, त्यातल्या या धाकट्या म्हणजे माझी धाकटी सासूबाई आणि थोरली थोड्या वेळात मी दाखवते तुम्हाला. जावं काढलंय हो हो. बऱ्याच जणी विचारत असतात की गावाकडे एवढी सगळी कामं आणि त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग शूटिंग ह्या सगळ्या गोष्टी तू कसं मॅनेज करतेस. पण इथे उलट मला सोपं जातं, कारण शांभवीला घेण्यासाठी खूप सारे जण असतात आणि तिकडे मात्र मला थोडं अवघड होतं. गरमागरम चहा बघू आता जाऊन आता बॅग 5-6 बॅग आहेत. ते आमचं लय असतं हे राडा. तिचे ते क्लासेस वगैरे असतात ना, ऑनलाईन क्लासेस असतात, त्यामुळे सगळं सेटअपच आणावं लागते. काय करायला लागले? अरे किती छान छान वाटलं. चला येतात. या आहेत माझ्या सासूबाईंच्या थोरल्या जाऊबाई, त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. आता डबल करायचं ऑपरेशन. हे आमचे मोठे चुलते अण्णा फोन लावूनच त्यानं बोलवून येणार म्हणजे ते कसं कोण डोळे हे दान केलं का ती घालणार. त्याचं बुबळ मग त्यांच्याकडे आलेच तुम्हाला कॉल करणार. ना पूर्ण ही करून घ्यावं लागते. आजोबा ही बी बोल की पण आता जरा. होय 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 कुठं बसला बापडी, मजाच आहे की. टक्कलबंदी लय वेगळी दिसायला लागली, नाहीतर आहे ना केस लय छान होते तिचे. अरे अरे दोन बोर आहेत तिथं. तोपर्यंत होतंय सगळं. नाही कसं आहे आम्हाला बाथरूम एक रूम हॉल काढायचं होतं तेवढं. तर ह्या आहेत माझ्या आमच्या जनरेशन मधल्या सगळ्यात मोठ्या म्हणजे माझ्या चुलत जाऊबाई. बॅग पॅक केल्या तिकडे दिसत असेल तुम्हाला, जायचं ठरलंच आहे. मला वाटत होतं की आणखी 8 दिवस. हो पण श्रीच्या शाळेसाठी शेवटी आपल्याला निर्णय घ्यावा लागते.
सगळ्यांना भेटून आलोय आणि आता कसं वाटते उलट्या करून वगैरे खूप उलट्या केल्यात वर्षाने. ऍक्च्युली तिला काल झालं पित्त बरोबर. हो काहून आली लेक लेवाया आली की झालं हिच बघावं लागतं विसरायचं. कस कळाले पण बांगडे लेवायचं बघा की तिला घे बघा बारक्या तुला घ्यायच्या हातात घालायचं कसं कळाले म्हणाली. चला आता थोड्या वेळात गाडी येईल. जेवण वगैरे झालेत सगळ्यांची. आता हे ते आता हौदात नेऊन टाकते. तिने खूप कांदे टाकलेत हौदात. आगाव कारभार चालू आहे आता. ओ मॅडम काय चालू आहे? पाणी सडून जाईल की आज. अरे हा वाकून बघायचं नाही. नो नो. आईस्क्रीम. अरे 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 काय आईस्क्रीम पार्टीचा. आता शांभवी चित्रमस्ती सुरूच आहे. त्यासोबतच आपला यूट्यूब मास्टर क्लास येत्या 15 जुलैला सुरू होतोय. स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. एवढ्या सगळ्यांमध्ये वावरलेलं, इतका दंगा केलेला आणि आता कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर शांभवी हे सगळं खूप मिस करणार आहे. नको तू नको पडते खाली. कुल्फी हातात माझ्याच दे म्हणून ती रडत होती आणि ती हातात घेतली की थंड लागली की ती टाकून द्यायच्या ह्याच्यामध्ये होती. म्हणजे तिला ते घ्यायचं पण होतं आणि सोडून पण द्यावंसं वाटत नव्हतं. सो त्यामुळे ती कन्फ्यूज होती, रडत पण होती. आता ना आमच्या बॅग वगैरे पॅक झाल्यात त्यामुळे मुलांना असं होतं की जाऊ नये म्हणून. माहोल कसा तयार झालाय बघा. बघा इकडे इकडे नाराज आहेत की अंगी. त्यांना वाटतं की आंटीने राहावं, शांभवीने राहावं. मग काय अडचण काय येईल. अडचण श्रीची शाळा वगैरे सुरू होते आणि कसं आहे पुढच्या बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती डिपेंड आहेत. त्यामुळं आणि एकटं जर मी पुढे गेलो तर माझं ऑफिस आणि श्रीला सांभाळणं खूप कठीण होईल मला. त्याच्यामुळं मग आता शेवटी नाविलाच आम्हाला निर्णय घ्यावा लागतोय. नंतर अजून थांबू शकली असती वर्ष आहे की नाही. फक्त नाविलाज म्हणून आता ती यायला लागली. तिची इच्छाच नाही. माझ्या खूप चिडलेली आहे ती आता. आणि उलट्या भरपूर झाल्या तर आता उलटीची गोळी खाल्लेली आहे बिफोर अर्धा तास. लय उचलू घेत ते. पिलूला घ्यायची सवय झाली आहे. आता मला तिथे गेलं की सारखं घेऊन फिर म्हणत सगळेजण उचलायला. नंतर मग जाण्या अगोदर काका काकींना भेटण्यासाठी शांभवी इकडच्या रूम मध्ये आलेली. शंभू निघत नाही ते. बॅटरी घेऊन जा. लय उलटे झाले जा. नाही नाही माझ्याकडे मग आले राहते
खेळ कसला की बघा, प्रत्येकजण बिझी आहे आणि अशा या काही निमित्तामुळे का असे ना की एकमेकासोबत गप्पा मारण्यात वेळ घालवणं किंवा फॅमिली टाइम किंवा क्वालिटी टाइम जो काही म्हणाल तुम्ही तर तो थोडासा स्पेंड केला. जेवढं जड सामान आहे, हो तुम्ही तंदुरुस्त आहे आता. मध्यंतरी रामभैया गोव्याला फिरायला गेले होते, त्यावेळी त्यांना थोडीशी दुखापत झाली होती. आता ते रिकवर होत आले, पण जाऊबाई सांगत होत्या की कधी बाहेर फिरायला जाऊ म्हणलं की ह्यांना तो त्रास पुन्हा व्हायला लागतो. काम करताना दुखत नाही आणि फिरायला गेलंस चांगल्या डॉक्टर घेऊन काढावं. कारण काय होते माहिती का, करायला जायचं एक व्हायचंय का असं नाही त्यांनी वरल्यावर आहे काही नाही ते काढतात. काढावं त्रास होता. फिरायला जायचं म्हणलं पण कमी झालंय ते रक्त सांडाळण झालं का नाही ते आता कळत. आपण 20-22 नाही आता लय बेटर असते. बाई असं करून पडाय गेले त्याला कोपऱ्याला लागलं. अहो ताई, आमचं चिकू आहे का, ते जम्पिंग जपांग नसते का लहान मुलांना उड्या मार, त्याच्यावर उड्या मारत होतं. दुसऱ्या मुलाचा पाय लागला चिकूच्या नाकाला, ऑपरेशन केलं त्याचं आता मध्ये. होय, पूर्ण इथे वाकडं झालं नाक. प्राची दीदीकडे जायचंय तिला. सृष्टी दीदी आणि प्राची दीदीकडे एवढं जास्त जायला लागले, मोठ्या कुणाकडे पण नको म्हणते, पण ते दोघी फिरवतात ना त्यामुळे सारखंच त्यांच्याकडे जायचं. ते काय खेळताय तुम्ही? श्रीबस झालं नाही खेळायचं? किती खेळायचं? हा चला आता निघालो आणि कोल्हापूरला जाण्यासाठी. बराच उशीर झालाय, रात्रीचे 11 वाजून गेल्यात आणि 12ची आमची गाडी आहे. लय लय दिवसभर त्यांनी पाया पडपड डोकं भाऊ इकडेच आहे. चला ए पिल्यानं अभ्यास करा. हो हा तब्येत नाही राहू द्या वर्षा. अगो माय चला चला मध्ये नाही काय त्याला अजून रिटर्न चाललाय ते. तर यावेळी सुद्धा आम्हाला सोडण्यासाठी आमची पूर्ण फॅमिली इथं आहे. म्हणजे सासू सासरे तर आहेतच, परंतु दीर आणि जाऊबाई सुद्धा आहेत. उद्या आता ए अभ्यास करा ग पोरीनो. शौर्य शौर्य अभ्यास कर. अभ्यास करा. दररोज कनी प्राची शौर्य झोपत्यात. खेळायचं कमी करा आता आणि अभ्यास करा आता. आता तुम्ही आहे श्री. निघालोय आम्ही आता लांबजनामधनं औषाला. औषधात आमचं काही ट्रॅव्हल्स पॉईंट आहे तो आहे. तिथून नंतर ना मग काय असेल ते कंटिन्यू करूया. ओके श्री. श्री आतापर्यंत लास्ट मोमेंट पर्यंत खेळत होता. आम्ही इथे तुळजापूर मोडला थांबलोय औषधाच्या इथं ना. हो आणि शांभवी झोपलेली आहे, स्त्रीला झोप येते. हो. माझी तर हालत खराब आहे. आता जायचंय कोल्हापूरला, गाडीची वाट बघतोय.
आता ट्रॅव्हल्स आली की मग तिकडे बसूया. तोपर्यंत वाट बघत बसलो इथेच गाडीमध्ये, कारण शांभवी झोपली. हो. एवढ्यात आणि आज वेगळंच वातावरण आहे, थंडी आहे खूप. त्यामुळं पाऊस आजूबाजूला पडलेला आहे, त्यामुळे कसं गार वारं येतंय. झोप येली ना गं? झोपू दे, काय होत नाही. गाडी आली सुटायचं. तर आलोय आम्ही आता बसमध्ये, निघालोय कोल्हापूरसाठी. आता हो. तिथं पोहोचल्यानंतर हा आपला कंटिन्यू. लहान मुलं असले की शूट घ्यायचं खूप जास्त हेक्टिक होऊन जातं ट्रॅव्हल. अगोदर सेफली आतमध्ये त्यामुळे ना खूप कमी गोष्टी आम्ही शूट करण्याचं हो. अगोदर सेफ्टी आणि त्यानंतर बाकी. कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर सकाळी म्हणजे हा ब्लॉग पहाटे किंवा सकाळी शूट. हो. गुड नाईट. पुराळ्यावरून जरी निघालोत किंवा औशावरून जरी आम्ही बसलोत ना, तर लवकर जर गाडी आलेली असेल ना आमची ट्रॅव्हल्स, तर आम्ही पहाटेच येऊन पोहोचतो. पण यावेळी खरंच खूप उशीर झाला, म्हणजे 12च्या पुढून आम्ही बसलो आणि मग सकाळी यायलाही उशीर. तर उद्या आमची लक्ष्मी उठलेली आहे. कोल्हापूरात आम्ही उतरलोय आम्ही. हा, कुठे आलोय आपण? कुठे आलोय? खुश आहेत. तर मॅडमचे एक्सप्रेशन्स तर तुम्ही पाहिले असतीलच. ती एवढ्या सगळ्या गोष्टी सध्या शिकते ना की विचारायलाच नको. त्यानंतर आम्ही एक रिक्षा केली घरी येण्यासाठी आणि बरंच सारं लगेज होतं, त्यामुळे मग असं गाडीवर तर शक्यच नव्हतं. सर तू बाळा, मी घेतो. सर 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 चला. खूप दिवसानंतर आम्ही आलो घरी. बोटाला लागला. कुठं आले? काय काय आठवणीत आहे का? चल तुझी राहू दे. चल ये बाळा. चला. झाडं सगळी वाळून गेली आणि काय उपयोग झाला एवढं वाढवून त्यांना. किती किती माहिती, दररोज पाणी घातलं होतं. कंपल्सरी काय हात हात. बापरे, मनीता फोनच आहे. पाणी घातलं. होय, पाणी घातलं. अरे पण गेलं काय चुकवलं. तर चला आता लागावं लागणार आहे क्लिनिंगला. खराब सगळीकडे धूळ. बेडरूम तर बघितली ना तर असं त्याच्यावर लेअर आलेली. या साईडला पण बघू शकते पूर्ण सगळं हे मिक्सअप झालंय. फ्रॉला वगैरे काढून टाकल्या होत्या. चला आता क्लिनिंगला लागावं लागणार आहे, कारण की बऱ्याच दिवसाची धूळ आहे. पण काढलं. आता थोडंसं आराम करेल म्हणलं होतं, पण वाटत नाही आराम करेल. आणि साहजिक आहे प्रत्येकीचं आपल्याबरोबर जेव्हा पण आपण गावावर येतो ना ह्याच गोष्टी असतात. आणि क्लीन केल्याशिवाय भावत पण नाही. हा, परत कसं ते वापरायला घेणार. घरात लहान मुलं आहेत आणि किती नाही वाटत ना, गावाकडे राहायला छान वाटतंय, पण हे खूप असतं की आता वापस गेलास किती किती काय काय करावं लागणार. सो ते असं आहे काहीसं. तर चला येऊन पोहोचलोय कोल्हापूरमध्ये. आता यानंतर तुम्हाला सगळे कोल्हापूरमध्ये ब्लॉग पुढचे काही दिवस पाहायला मिळतील. आणि एखादा जर जुना रिमेनिंग ब्लॉग असेल गावाकडचा तर तो शेअर करते. ब्लॉग मी कंटिन्यू करते. शांभवी तर आता कसं करणार आहे मुलीच दिसत नाही. रात्री झोपली होती ती गाडी ट्रॅव्हल्स मध्ये बसताना. सकाळी तिचं असं होतं की असं आणि आता एवढ्या माणसातून आता डायरेक्ट कसं करणार आहे तिलाच माहिती. चला बघू, थोडा त्रास देईल ती आता. पुढचे 8 दिवस तरी रुळायला लागतातच गावावर आल्यानंतर.
आणि हे कॉमन आहे. सो आपल्या सगळ्या जणींनाच हे फेस करायचं असतं जेव्हा आपण सुट्ट्यावर येतो. सो तुमचा एक्सपिरियन्स मला नक्की सांगा की जेव्हा तुम्ही लॉंग टाईमसाठी म्हणजे 1 महिना किंवा दिवाळी वॅकेशन किंवा सुट्ट्यांमध्ये गावाला गेलाय आणि वापस आल्यानंतर घराची स्थिती पाहून तुमची काय हालत झाली होती ते नक्की सांगा. आणि तो एखादा एक्सपिरियन्स असा असतो की आपण काहीतरी विसरलेलो असतो आणि त्याचं खूपच नुकसान झालेलं असतं, मग तर असंच होतं. सो अशा काही गोष्टी आहेत. चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आणि हो, आपल्या यूट्यूब मास्टर क्लासची पुढची बॅच येत्या 15 जुलैला सुरू होती. स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. यूट्यूबमध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता.